करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध. दशक 14वा अखंड ध्यान नाम. समास 8वा अखंड ध्यान निरूपण नाम. श्रीराम समर्थ. बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात आपल्याला प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा कोण? तर श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कार्याला सुरुवात झाली ना. कार्याला आपण काय केलं? ज्या कार्याला आपण सुरुवात केलेली आहे त्या कार्याला प्रथमतः आपण नमस्कार केला. त्या कार्यामध्ये येणारं विघ्न प्रत्यक्षपणे दूर करण्याचं सामर्थ्य श्री गणरायाकडे आहे. कारण का? आता बघा गणपतीचे दिवस आहेत, बरोबर की नाही? मग त्याचप्रमाणे समाजसुद्धा उत्तमच आहे, दशकसुद्धा उत्तमच आहे. आपल्याला श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का? जे मत आहे, आपण लोकांची मतं खूप ऐकली हो. पुन्हा पुन्हा काय समर्थ म्हणाली? कारण या कलियुगामध्ये लोकांची मतं ऐकून आपण अनेक प्रकारचे प्रश्न उभे केले. त्या प्रश्नांना आपल्याला उत्तरं मिळाली नाही. जे भगवंताचं वचन आहे ते वचन ऐकल्यावर त्यातून प्रत्यक्षपणे जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे त्याला त्या प्रश्नांचं नक्कीच उत्तर प्राप्त होईल. कारण या बोधातून, या श्रवणातून उत्तम प्रकारे दास घडला पाहिजे यासाठी संपूर्णपणे अट्टहास आहे. परंतु आपण काय करत असतो? लोकांचं ऐकतो. कोणताही प्रश्न आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये ज्यावेळी उद्भवतो त्यावेळी प्रत्यक्षपणे आपण लोकांचा विचार, लोकांचं मत जाणून घेतो की बाबा तुम्हाला काय वाटतं. पण असा विचार कधीच आपल्या मनात आलेला नाही आहे की ज्याने प्रत्यक्षपणे हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे त्याच्याकडे नक्कीच उत्तर असणार ना. मग त्याच्याच श्रवणातून, त्याच्याच निरूपणातून प्रत्यक्षपणे आपल्याला त्याचं उत्तर नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दशक 14वं दाखवलं, अखंड ध्यान नाम. आणि समाजसुद्धा 8वा अखंड ध्यान निरूपण नाम. अखंड ध्यान नाम आणि अखंड ध्यान निरूपण नाम. कारण ध्यानच आपलं संपूर्णपणे काय झालेलं आहे? इकडे तिकडे फिरत आहे. कारण मनच चंचल आहे. तर आपलं मन चंचल असलं तर ध्यान राहील का हो? नाहीच राहू शकत. इकडे तिकडे फिरतंय बस. कोण काय करतंय, कुठे फिरतोय बघा. ज्याप्रमाणे लहान मूल असतं, आपल्या घरामध्ये लहान मूल असतं की नाही? नक्कीच. ज्यांच्या घरामध्ये लहान मूल रडत असेल ना, त्यावेळी बघा आपण त्याच्यासमोर लहान होऊन त्याच्याशी खेळत असतो की बाबा जे रडणारं मूल आहे ते शांत होईल. त्या लहान मुलाचं, त्या लहान मुलीचं बघा प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो की काहीतरी करमणूक करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याचं मन चंचल आहे. परंतु एखादं बघा खेळणी अशी असते किंवा एखादी लाईट, ज्यावेळी आपण बॅटरी असते बघा, टॉर्चर, ज्यावेळी फक्त आपण थोडंसं असं लाईट लावली की लगेच तो
रडायचं शांत होतं. मग त्याचं लक्ष कुठे गेलं? आपण केलेल्या बॅटरी चालू केल्यावर बघा, उजेड जसं पडतं तसं त्याचं लक्ष त्या बॅटरीवर गेलं. मग जे रडणारं मूल होतं ते शांत झालं. आता कोणत्या कारणासाठी रडत होतं ते माहीत नव्हतं. लहान मूल बघा, जे जन्माला आल्यानंतर त्याला जेव्हा बोलता येत नाही, परंतु ते रडत असतं. आपल्याला माहीत नसतं की काय त्याला भूक लागलेली आहे, की बघा प्रत्यक्षपणे झोप पूर्ण झालेली नाही आहे किंवा काही त्रास होत असेल तर ते आपल्याला लगेच समजत नाही. परंतु त्याचं जे मन आहे ते आपण काय करतो, एकाग्र करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग तसंच आहे, आपल्याला सुद्धा ध्यानमध्ये असणं गरजेचं आहे. ध्यान मूलं सद्गुरू मूर्ती. सद्गुरूंच्या मूर्तीकडे बघा प्रत्यक्षपणे आपलं मन असणं गरजेचं आहे. नुसतं आपला देह असून उपयोगाचा नाही आहे. कारण आपण मंदिरामध्ये जातो, देवळामध्ये जातो, देहाने जातो, बरोबर की नाही? आपलं शरीर जातो, परंतु मन कुठे असतो? पाहावे आपणास आपण. आपण मनाने, श्रद्धेने, निष्ठेने, एकमताने आपण त्याच्या चरणी असलं पाहिजे. कसा भाग दिलेला आहे? अखंड ध्यान. त्या मूर्तीपुढे आपल्याला काय निवेदन ठेवायचं आहे, काय मागणी करायची आहे? ध्यान मूलं सद्गुरू मूर्ती, पूजा मूलं सद्गुरुपदम, मंत्रमूलम सद्गुरुवाक्यम, मोक्ष मूलं सद्गुरू कृपा. एवढं भलं मोठं सामर्थ्य आपल्याला त्या मंत्रामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे. आपल्याला मंत्र म्हणायला बघा वेळ मिळत नाही, तेव्हा आपण अनेक प्रकारची कारणं देत असतो की मला उपासना करायला वेळ मिळाला नाही, माझं काम थोडं राहिलं आहे, नंतर मी उपासना करीन, भक्ती करीन, बघा पूजा अर्चा नंतर करेन. पण एखादं गाणे वाजू दे, बघा त्या तालावर बरोबर सर्व बाजूला काम ठेवतो आणि त्या गाण्यावर काय करत असतो. म्हणजेच काय, आपलं मन कुठे जातं? आपल्याला अखंड त्याच्या ध्यानामध्ये राहायचं आहे, त्याच्या स्मरणामध्ये राहायचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले. उत्तमाची ओवीसुद्धा पुढच्या भागामध्ये आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. संसारामध्ये अनेक प्रसंग येत असतात, अडचणी येत असतात. फक्त आपल्यालाच येतात का हो? बरे ऐसा प्रसंग झाला, प्रसंग कोणावर आला, का आला, याचं उत्तर आपल्याला अजूनपर्यंत कळालेलं नाही. समर्थ म्हणाले असा प्रसंग आला तो येऊन पण गेला, आपल्याला कळालं पण नाही, कधी आला कधी गेला. असा प्रसंग येतो ना, आता काय करू, कसं करू, अशी मनामध्ये प्रश्न येतात. परंतु तो प्रसंग जेव्हा येतो तेव्हा आपला देह उभा राहतो आणि तो प्रसंग येऊन सुद्धा निघून जातो. आपल्याला वाटतं प्रसंग आला होता, वेळ आली होती आणि ती वेळ निघून सुद्धा गेली. मग सामर्थ्य पुरवलं कोणी? झाले ते होऊन गेले म्हणून समजून आता तरी स्वतःला शहाणं, बरोबर आहे की नाही? ज्याप्रमाणे पावसाळ्याचे दिवस आहेत, सुंदर असा भाग दिलेला आहे. मोठमोठी झाडं असतात बघा, अचानक वारा येतं, घरावरती असणारी कौलं पत्रे उडून येतात. मोठमोठी झाडं बघा प्रत्यक्षपणे पडली जातात. पण कधी छोटी गवतं असतात बघा, ती लवाले, कधी उडून गेलीत का? नाही ना. म्हणजेच प्रसंग आला होता, आपला देह सुद्धा तिथं होता. वारा कधी येऊन सांगतो का मी येणार आहे, सावधान राहा? काय हो? अजिबात. पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, प्रसंग कधी कोणावरला सांगून येत नाही. तिथे आपल्याला सावधान असणं गरजेचं आहे. झाला तो होऊन गेला,
प्रसंग आलेला होता, तो येऊन गेला. 5 मिनिटाचं बघा चक्रीवादळ आपल्याला डोळ्यांनी आपण पाहत असतो. एवढी माती, धूळ, एवढा प्रलय बघा, प्रत्यक्षपणे पाण्याच्या लाटा आपल्याला डोळ्यांनी दिसत आहेत समुद्रकिनारी. आपला देह तिथे शांत असतो, डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत असतो, पण पुढे काय होणार आहे हे सुद्धा माहीत नसतं. परंतु ज्यावेळी त्या लाटा सुद्धा कमी होत जातात, पाणी बघा संत होण्यास मदत होते आणि वारासुद्धा निघून जातो, तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे मी 2 मिनिटासाठी पूर्णपणे स्तब्ध होतो. परंतु प्रसंग आला काय, प्रसंग गेला काय, परंतु आपल्या देहाला एकही धक्का लागला नाही. कारण समर्थ म्हणाले, जर आपल्या देहामध्ये सामर्थ्य असेल, शिल्लक असेल, पुण्याई असेल, तर समर्थ म्हणाले, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिन्ही, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहो कोणाची हिंमत आहे या पृथ्वी तलावर बघा प्रत्यक्षपणे आपल्या या नरदेहाला हात लावण्याची. भले भले थकले हो, कारण सामर्थ्य आहे ना, शिल्लक आहे ना, शिल्कीचा भाग आहे समर्थ म्हणाले. म्हणून ध्यान आपलं प्रत्यक्षपणे अखंड असणं गरजेचं आहे. अखंड म्हणजे काय, खंड न पडता त्याच्या चरणी नतमस्तक होऊन नामस्मरणामध्ये एकाग्र राहणे. आता तरी आपण आता शहाणं झालं पाहिजे. देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समस्ती, मूर्ख अभक्त व्यस्ती दरिद्र भोगीजे. देवाची पूजा निर्मळ हाताने केली गेली पाहिजे. आता आपण सकाळी उठल्यानंतर प्रत्यक्षपणे बघा आपण विधी पूर्ण करून अंघोळ करून नंतर देवपूजेला सुरुवात केली पाहिजे. नाही तर सकाळी बघा आपण उठतो आणि बिना अंघोळीचा आपण जर देवाची पूजा केली, काय होईल हो? नाही ना. निर्मळ हाताने प्रत्यक्षपणे तुळशीपत्र लावता आलं पाहिजे. चंदन बरोबर बघा प्रत्यक्षपणे आपल्याला उगाळता आला पाहिजे. जसं चंदन ज्यावेळी पाटावर बघा सांधेवर आपण काय करत असतो, ज्या प्रकारे तो चंदन घासत असतो, त्यावेळी तो जो सुगंध येतो, जो वरी चंदन झिजेना तो वरी सुगंध दरवळेना. मग तसाच आपला देह हा सुगंधित असला पाहिजे. आपला देह हा सुगंधित नाही, कोमेजलेला आहे. मग तो टवटवीत केव्हा आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. देव पूजावा विमळ हस्ती, त्यायोगे पूजा करणाऱ्याला सर्व प्रकारचे भाग्य लाभते. ज्या वेळेला प्रत्यक्षपणे आपण विमळ हस्तेने निर्मळ हाताने ज्यावेळी पूजा करू, त्यावेळी नक्कीच आपल्याला त्याचं सामर्थ्याने भाग्य आपल्याला प्राप्त होणार आहे. नाहीतर काय होईल, शेवटी बघा दुःख दारिद्र्य आपल्याला पाहायला मिळेल. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. प्रथम आपण देवाला ओळखायला शिकलं पाहिजे आणि मग अनन्य भाव बघा प्रत्यक्षपणे अनन्य भावाने त्याला भजता यायला पाहिजे. म्हणजे काय, या सर्वोत्तमाचं अखंड ध्यान धरायला हवं. बघा आपण देवाला ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय, देव ज्याप्रमाणे मी देवाचा आणि देव माझा,
आपल्याला कुठल्याही कामामध्ये ज्यावेळी आपण काम करत असतो आणि एखादं काम जर अडलं, त्यावेळी आपल्याला मदत करणारा कोण आहे? तर समोरची कोणी व्यक्ती असेल किंवा आपले मित्र असतील, ते आपल्याला मदत करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षपणे पुढे येत असतात. मग आपण काय विचार करतो, अरे बरं झालं तू आलास, देवासारखा धावून आलास. मग देव कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्यक्षपणे आपल्याला मदत करत असतो. एकनिष्ठेने, एकमताने, श्रद्धेने आपण विश्वास ठेवला पाहिजे. का सांगितलं? देवाला ओळखायला आपण शिकलं पाहिजे. कारण हे जग संपूर्णपणे त्याचंच आहे. तो विश्वाचा मालक आहे. परंतु आपण मीपणा आणत असतो. हे सर्व माझं माझं आहे. परंतु माझं माझं आणि भ्रांतीचं वजन आहे. बरोबर की नाही? आणि आपल्याला बघा, प्रत्यक्षपणे परमेश्वराचं स्मरण, ज्या परमेश्वराची ओळख आपल्याला प्राप्त झालेली आहे, त्या परमेश्वराचं जे आपण नाम आहे, नामस्मरण आहे, त्यामध्ये आपण असणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, ज्याने आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तोच भगवंत आहे. आपल्याला भूक लागली आणि आपल्या समोर श्रीखंड पुरी ठेवली, डाळ भात भाजी सर्व प्रकारे बघा ताट भरून समोर आपल्या ठेवलेले आहे. आणि प्रत्यक्षपणे आपण जर पाहायला गेलो, ते जर आपण खाल्लंच नाही तर आपलं पोट भरेल का हो? नुसतं आहे, समोर आहे बघा, ताट भरलेलं आहे, परंतु आपलं पोट भरेल का? नाही भरणार. मग तसंच आहे. परमेश्वर आहे, देव आहे, ईश्वर आहे, त्याची जर आपण भक्ती केली नाही, उपासना केली नाही, पूजा अर्चा केली नाही, तर काय आपण या जन्मामध्ये, काय आपण आयुष्यामध्ये कमावलं? काहीच नाही. जन्मता जायते अज्ञाना, संस्कारे ज्ञान उच्यते. म्हणून आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. आपण त्याच्या नामस्मरणामध्ये इतकं लीन असणं गरजेचं आहे, एकाग्र असणं गरजेचं आहे, की प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, अखंड ध्यान प्रत्यक्षपणे आपल्या देहाचं त्याच्या चरणी असलं पाहिजे, सर्वोत्तमाचे. सर्वांमध्ये जो उत्तम, तया नावो सर्वोत्तम, आत्मानात्म विवेकवर्म ठायी पडावे. सर्वांमध्ये जो उत्तम आहे त्याला सर्वोत्तम म्हटलं जातं. आता विचार करा, आपण शालेय शिक्षण घेतलं, नक्कीच घेतलं. आपण पेपर सोडवले, नक्कीच सोडवले. आता पेपर दिल्यानंतर, पेपरमध्ये मार्क आपल्याला मिळाल्यानंतर नंतर काय मिळतं आपल्याला? रिझल्ट आपल्या हाती येतं, निकाल आपल्या हाती येतं. ज्यावेळी आपण ते प्रगती पुस्तक आपलं स्वतःचं पाहतो, त्यावेळी आपली वागणूक कशी आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. कोणाच्या प्रगती पुस्तकावर लिहिलेलं असतं वागणूक बरी असते, कोणाच्या प्रगती पुस्तकावर चांगली असते, कोणाच्या प्रगती पुस्तकावर उत्तम असतं, कोणाच्या प्रगती पुस्तकावर असमाधानकारक असतं. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मग आता आपल्याला कसं राहायचं आहे हे ज्याचं त्याने ठरवायला हवं. जो उत्तमाचा उत्तम बघा, प्रत्यक्षपणे त्यालाच नाव ठेवलेलं आहे सर्वोत्तम. आत्मानात्म विवेक वर्म ठायी पडावे. त्या आत्मानात्म विवेकाने जाणून घेतलं पाहिजे. जाण जाणो देहरक्षी, आत्माद्रष्टा अंतरसाक्षी, पदार्थ मात्रांचा परीक्षी जाणपणे. जाणीव रूपाने जो देहाचं रक्षण करत असतो, जो द्रष्टा अंतरसाक्षी आहे, तो आत्माच जाणीव रूपाने पदार्थ मात्रांची परीक्षा करीत असतो.
आपल्या देहाची रक्षा कोण करत आहे? आपण कोणाला सांभाळतो? कोणालाच नाही आहे. परमेश्वरच आपल्या देहाची संपूर्णपणे काळजी करत आहे. जोपर्यंत आपल्याला बघा आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे ना, जोपर्यंत आपल्या शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तो आपली सेवा करतच आहे. कारण तो आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला आहे. जाणू देह रक्षी. जाणलं पाहिजे देहाचं रक्षण करणारा कोण आहे. आपण घराच्या बाहेर पडलो, एकदा का उंबरड्याच्या बाहेर पडलो, आपण घरामध्ये सांगून काय जातो? आई मी जरा खालून येतो, बरोबर की नाही? किंवा मी थोडा एक राऊंड मारून येतो, असं आपण फक्त सांगून जातो. परंतु आपल्याला प्रसंग माहीत नसतं पुढे काय होणार आहे. आई एवढंच म्हणते, बाळा कुठे जाशील तिथे सांभाळून जा. आपण काय बोलत असतो? आई तू टेन्शन घेऊ नको, मी जरा जाऊन येतो. लगेच आपण मोटरसायकल काढतो, हेल्मेट घरीच, चावी घेऊन निघून जातो. पुढे प्रसंग काय उद्भवला? गाडीवरून बघा प्रत्यक्षपणे पडलो. म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आई म्हणाली अरे आत्ताच गेला होतास. हो गेलो होतो, परंतु आपण पालन केले नाही, मर्यादेमध्ये राहिलो नाही. जे प्रत्यक्षपणे पालन करायचं होतं, जे पालन करायचं होतं ते आपण राहूनच गेलो. आपण आपला स्पीड वाढवला, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले जाणू देहरक्षी. जाणलं पाहिजे अंतरसाक्षी कोण आहे. तो आत्माच जाणीव रूपाने आपल्या बघा प्रत्यक्षपणे या नरदेहाची काळजी करत असतो. तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, प्रचितीने प्रत्यय येतो प्राणीमात्री. सर्वांच्या देहामध्ये तोच आहे की फक्त असं नाही की फक्त आपल्याच देहामध्ये आहे, अजिबात. 84 लक्ष युनी बघा प्रत्यक्षपणे जलचर, उभयचर, खेचर, भूचर, वनचर, संपूर्णपणे जीवसृष्टी त्यांच्या अंतरी परमेश्वर आहे. युगानुयुगे एकलाच एक, चालवितो तिन्ही लोक. का समर्थ म्हणाले सर्व इंद्रियांना चेतना देऊन त्यांच्याकडून कामे करून घेत असतो. आपल्याला सुद्धा इंद्रिय प्राप्त झालीत ना, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. म्हणून हा 10 इंद्रियाचा नरदेह प्राप्त झालेला आहे. जसं इंद्रिय आपल्याला प्राप्त झालेली आहेत, नाक, कान, डोळे, बघा प्रत्यक्षपणे प्रत्येकाची कर्म आपल्याकडून तो करून घेतो की नाही. डोळे दिलेत, डोळ्यांनी काय पाहावं दिलेत ना. कान दिलेत, ऐकण्यासाठी दिलेले आहेत. नाक आहे, श्वास घेण्यासाठी दिलेत, सोडण्यासाठी दिलेले. का दिलेले आहेत? असं आहे का फक्त नाक कान देऊन ठेवलेत, डोळे देऊन ठेवलेत, पण त्याचा उपयोग काय नाही, असं आहे का? नाही आहे. तो बरोबर त्याचं कार्य करून घेत असतो. जशी पुण्याई असेल, जशी शिल्लक असेल त्याप्रमाणे आपल्याला बघा प्रत्यक्षात प्रचिती प्राप्त किंवा प्रचितीचा प्रत्यय येत असतो. प्राणी मात्री जगदांतरे, म्हणून राखावी अंतरे, दाता भोक्ता परस्परे सकळ काही. जगताचा जो अंतर्यामी तोच सर्व प्राणीमात्रांत आहे. सर्वांच्या हृदयात वास्तव्याला तोच आहे. म्हणून सर्वांची अंतःकरणं तसेच दाता भोक्ता सर्व एकच आहे. समर्थ म्हणाले देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी, त्रैलोकीचे प्राणीमात्री बरे पहा. जो परमेश्वर सर्व जगाच्या अंतर्यामी आहे तोच आपल्याही अंतरात आहे व तोच त्रैलोक्यातील प्राणीमात्रांचेही अंतर्यामी आहे. हे नीट जाणून घेतलं पाहिजे. आपण काय विचार करणार? फक्त मनुष्य देहाच्याच अंतरी परमेश्वर आहे का? म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जलचर आहेत, मासे असतील, त्यांच्यामध्ये आहेत का? हो, सर्वांमध्ये तो आहे. कारण बघा
पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. डोळ्याने दिसणारे किडे, डोळ्याने दिसणारे बघा कीटक, आणि न दिसणाऱ्या सुद्धा बघा कीटक आपल्याला प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो 84 लक्ष योनी येतो. आपल्याला हाताच्या बोटा एवढी मोजता येणारीच फक्त माहिती आहे. एवढे जर आपण मोजत गेलो तर संपूर्ण आयुष्य निघून जाईल. पण सर्वांमध्ये तोच व्यापलेला आहे, सर्वांना चालवणारा तोच आहे. कृतयुगापासून त्रेतायुगापर्यंत, त्रेतायुगापासून द्वापारयुगापर्यंत, द्वापारयुगापासून कलियुगापर्यंत तोच आहे. 4 युग बघा. विश्वाचा मालक. मुळी पाहणार तो एकला, सकळ ठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. मूळ पाहणारा म्हणजेच द्रष्टा सर्वांच्या ठाई तो एकच आहे, पण देह प्रकृतीमुळे सर्वांच्या ठिकाणी वेगळा झालेला आहे. आता मूळ काय हे शोधलं पाहिजे. झाड, एखादं छोटंसं रोपटं आपण ज्यावेळी लावतो त्यावेळी त्या रोपट्याचं बघा प्रत्यक्षपणे झाडामध्ये रूपांतर होतं, वृक्ष होतं. त्या वृक्षाला बघा प्रत्यक्षपणे फळं, फुलं, पानं, फांद्या सर्व पाहायला मिळतं. पण आपल्याला मूळ पाहायला मिळतं का हो? नाही, कारण ते मूळ जमिनीखाली असतं, ते मातीमध्ये असतं. मग तसंच आहे आपल्या शरीरामध्ये. जर पाहायला गेलो, आपल्याला समोरची व्यक्ती येणारी सर्व प्रकारे संपूर्ण नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. ती व्यक्ती समोरून येताना दिसत आहे, परंतु त्याच्या अंतरी असणारा भगवंत आपल्याला पाहायला मिळत नाही. भिन्न भासे देहकारे, प्रस्तुत एकची अंतरे, बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे. देहाच्या आकारामुळे भिन्न भासतं, परंतु वस्तुता अंतकरणातील जाणीव रूपाने तो एकच आहे. आणि त्याच्याच योगे बोलणं चालणं सर्व क्रिया होतात. आपल्याला चालवणारा कोण? आपल्याकडून बोलून घेणारा कोण? अंतरीचा अंतरात्माच आहे ना. तो आहे म्हणून तर आपण बोलतोय, चालतोय, सर्व क्रिया करून घेतोय. तो जरा निघून गेला, आपली शिल्लक संपली, अहो नख सुद्धा हलणार नाहीये. विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, आपुले पारखे सकळ लोक, पक्षी स्वापद पशु दिक, किडा मुंगी देहधारक, सकळ प्राणी. आपले आणि परके सर्व लोक, पक्षी, श्वापद, पशु, तसंच किडा, मुंगी इत्यादी सर्व देहधारक प्राणी. खेचर, भूचर, वनचर, नाना प्रकारे जलचर, चत्वार आणि विस्तार, किती म्हणून सांगावा. आकाशात विचरण करणारे भूचर, वनचर, नाना प्रकारचे जलचर, चत्वार, खाणी इत्यादी विस्तार किती म्हणून आता वर्णन केलं पाहिजे. आहे ना भाग. खेचर आहेत, भूचर आहेत, वनचर आहेत, सर्वांमध्ये तोच आहे, चालवणारा तोच आहे. समस्त जाणीविने वर्तती, रोकडी पहावी प्रचिती, त्याची आपुली संगती अखंड आहे. सर्वजण जाणीवेनेच वागत असतात, याची प्रत्यक्ष आपण प्रचिती घेतली पाहिजे. त्यांची व आपली संगती अखंड आहे. प्रचिती बिना बैसूची नाही. आपली संगत कोणाबरोबर आहे? आपण आपल्या मित्रांबरोबर संगत धरत असतो, परंतु त्या संगतीमध्ये आपणच फसलो जातो. आपण नंतर विचार करतो, अरे या देहाशी संगत ज्यावेळी आपण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चांगलं वाटलं, परंतु नंतर आपल्यालाच फसवण्यात आलं, आपल्यालाच बघा कमी लेखण्यात आलं. आपल्याच वरती सर्व जे आपण केलं नव्हतं ते सुद्धा आपल्यावर झालं. म्हणजे काय? आपल्याला खोटं पाडण्यात आलं. मग आपण संगती जर वाईटांची धरली, वाईट व्यसनामध्ये आपलं नाव पुढे ढकललं, तर शेवटी काय आहे? जमा नावे शून्य काय. म्हणून संगती ही उत्तम प्रकारे असणे गरजेचं आहे.
मी देवाचा आणि देव माझा, बास. बाकी मला या जगतावर, या पृथ्वीतलावर काहीच माहीत. त्याची संगत शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे. जगदांतरे ओळला धनी, किती एकवटीला प्राणी, परी ते ओळायाची करणी आपणापासी. सर्व जगाचा अंतरात्मा हा जगाचा मालक आहे. त्याला जर प्रसन्न करून घेतलं तर सर्व प्राणी आपल्याजवळ एकत्र येतील. पण त्याला प्रसन्न करून घेण्याची कृती ही आपल्यापाशीच आहे. आता विचार करा, पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ. आपल्याला रस्त्याने बघा प्रत्यक्षपणे अनेक प्रकारचे प्राणी पशुपक्षी पाहायला मिळत असतात. आता त्यांना सुद्धा पोट आहे ना, ते सुद्धा इतरत्र इकडे तिकडे फिरत असतात. आपण काय विचार करतो, अरे मी जेव्हा देतो तेव्हाच त्याचं पोट भरतं का, असं आहे का? नाही. संपूर्ण बघा त्याला, त्या प्राण्याला, त्या पशुपक्ष्यांना ज्याने चोच दिलेली आहे त्याने जाण्याची सोय करून ठेवलेली आहे ना. का आपण आहे ते आपल्या जीवावर आहेत का? नाही आहेत. ते आपल्यावर अवलंबून नाही आहेत. त्यांची सोय करून देणारा प्रत्यक्ष विश्वाचा मालक आहे. आपण काय विचार करतो, अरे माझ्यामुळेच का होतात, हे पशुपक्षी जिवंत आहेत, त्यांना मीच खायला देतो. मी पण नसावा, समर्थ म्हणाले. कारण का? भाग कसा दिलेला आहे, जगदांतरे ओळला धनी, सर्व जगाचा मालक तोच आहे. किती एकवटीला प्राणी, परी ते ओळायची करणी आपणापासी. हे आपणाकडेच येते, राजी राखी जे समजते, देहांसी बरे करावे ते आत्मयास पावे. जगदात्मा प्रसन्न होईल असं करणं आपल्या हातातच आहे. आणि सर्व प्राणीमात्रांना प्रसन्न राखावं. देहाला बरं केलं की देहधारकाच्या आत्म्यास बघा प्रत्यक्षपणे पावत असतो. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागासा आला जरी राव, तरी तडवू नये की. दुर्जन प्राणी असतो, त्याच्याही अंतरात देव असतोच, पण त्याचा स्वभाव लाथाड असतो. दुर्जनामुळे अंतरात्म्यात जरी राग आला तरी भांडण करू नये. आपण जर पाहायला गेलो, आपल्याच दृष्टीने पाहायचं. आपला भाऊ असतो, आपली बहीण असते. आता त्यांच्या बघा हृदयामध्ये प्रत्यक्षपणे वास्तव्याला परमेश्वर आहे. आपल्यासुद्धा हृदयामध्ये वास्तव्याला परमेश्वर आहे. TV एकच आहे, रिमोटसुद्धा एकच आहे, चॅनल अनेक आहेत. आपल्याला मॅच पाहायची आणि बहिणीला पाहायची सिरियल. आता काय होणार, शेवटी एका TV मुळे, एका रिमोटमुळे आपला वाद होणार. मग आता आपण समजून घेतलं पाहिजे, बरोबर की नाही. त्यांच्या बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, त्यांच्या हृदयामध्ये काय आहे, त्या परमेश्वर आहे. आपल्या हृदयामध्ये कोण आहे, परमेश्वर आहे. मग आपण भांडण करून, वाद करून चालेल का? नाहीये. प्रसंगी सांडीचं करणे, पुढे विवेक विवरणे, विवेक सज्जनची होणे सकळ लोकी. प्रसंगी सोडून द्यावे आणि विवेकाने विवरण करून सर्व लोकांत आपण सज्जनाप्रमाणेच वागलं पाहिजे. चांगल्या प्रकारे आपण वागलो तर चांगले लोक नावं ठेवतील ना. आत्मवी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध, एका जीवने नाना स्वाद, औषधी भेदे. या देहाच्या संबंधामुळेच आत्म्याच्या ठिकाणी भेद दिसतो. पाणी एकच असते, पण औषधींच्या भेदाने ते नाना चवींचं होत असतं. गरळ आणि अमृत झाले, परी आपपण नाही गेले, साक्षात्वे आत्मयांचं पाहिले, पाहिजे तैसे. जलच विष होते व अमृतही होते, पण त्याचं आपणच म्हणजे जलत्व जात नाही. हे जसं साक्षीत्वाने आत्म्यात सर्व ठिकाणं पाहिलं पाहिजे. अंतर्निष्ठ जो पुरुष, तो अंतर्निष्ठेने विशेष, जगामध्ये तो जगदीश, तो तयास ओळखे. अंतर्निष्ठ जो पुरुष असतो तो विशेष अंतर्निष्ठेच्या योगाने जगात जो जगदीश आहे त्याला ओळखत असतो.
नयनेंची पहावे नयन, मने शोधावे मन, तैसाची हा भगवान सकळा घटी. डोळ्याने डोळा पहावा, मनानेच मनाचा शोध घ्यावा. त्याचप्रमाणे आपल्या अंतरात्म्याच्या योगे सर्वांच्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्यास ओळखता यायला हवं. तेने विन कार्यभाग आडे, सकळ काही तैसेची घडे. प्राणी विवेक पडावे तेनेच योगी. समर्थ म्हणाले, त्या अंतरात्म्यापासून कुठलेही कार्य होऊ शकत नाही. सर्व काही ज्याच्यामुळे घडतं त्याच्यामुळे प्राणी विवेक करू शकतो. जागृतीचा व्यापार घडतो, संबंध तयासीच पडतो. स्वप्नामध्ये घडे जोतो, येणेच न्याय. जागृतीस जो व्यवहार होतो तोही अंतरात्म्याच्या संबंधानेच. स्वप्नातही जे काही घडतं तेही अंतरात्म्याच्या योगेच. अखंड ध्यानाचं लक्षण, अखंड देवाचं स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. आता जे विवरण केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे ते नीट कळलं म्हणजे सहजच अखंड देवाचं स्मरण नक्कीच. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष. आत्मा सांडून अनात्मास, ध्यानी धरिती. सहज सोडून उगीच सायास करणे हाच मोठा दोष आहे. आणि आत्म्यास सोडून लोक अनात्म्याचं ध्यान धरत. परी ते धरिता ही धरिना, ध्यानी येती व्यक्ती नाना. उगेची कष्ट ती मना, कासावीस करुणी. पण प्रयत्न करूनही ते साध्य होत नाहीये. ध्यानात बघा नाना व्यक्ती होतात. कारण बघा आपण काय करत असतो, आपलं ध्यान प्रयत्न करूनही एकाग्र होत नाही. मग शेवटी अनेक प्रश्न आपल्याला येत असतात. मूर्ती ध्यान करिता सायसे, तेथे एकाची एकची दिसे. भासो नये तेची भासे विलक्षण. मोठ्या प्रयत्नाने मूर्तीचं ध्यान करू लागावं तर एकाऐवजी दुसरंच भलतंच दिसतं. जे भासू नये असं विलक्षण दुसरेच भासू लागते. ध्यान देवाचं करावे किंवा देवालयाचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई. आपण ध्यान देवाचं करायचं की देवालयाचं, याचा प्रत्येकाने स्वतःशीच विचार करून घेतला पाहिजे. मंदिरात जातो, मंदिरातील देवाला पाहत नाही, फक्त मंदिराला नमस्कार करत असतो. आता विचार करा, देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू जाता भाव. देव ओळखून जीव तेथेची लावावा. देह म्हणजे देऊळ आहे आणि आत्मा हा देव आहे. म्हणून हे ओळखून भावभक्तीने त्या देवाच्या ठिकाणी जीव लावला पाहिजे. अंतर्निष्ठा ध्यान ऐसे, दंडक ध्यान अनारिसे. प्रयत्न विन सकळ पिसे, अनुमान ध्यान. अंतर्निष्ठा ध्यान, दंडक ध्यान म्हणजे काय, तर रूढ पद्धतीनुसार केलेलं ध्यान. अनुभवाशिवायचे ध्यान, त्या अनुमानावर आधारलेलं ध्यान, म्हणून अनुमान ध्यान म्हटलं असून तो शुद्ध वेडेपणा आहे. अनुमाने अनुमान वाढे, ध्यान धरिता सेवेची मोडे. उगेची कष्ट ती बापुडे, स्थूळ ध्याने. कल्पनेने कल्पना वाढत जाते आणि ध्यान धरलेले असतं ते मोडून जाते. म्हणून स्थूल ध्यानाच्या योगे लोक बापडे उगीच कष्टी होत असतात. देवास देहदारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती. भोगणे त्यागणे वित्पत्ती, देहयोगे. देवाला देहदारी समजतात, त्यामुळे तेथे नाना विकल्प उठतात आणि देहाच्या योगे भोगणे त्यागणे प्रत्यक्ष पाहायला मिळत असे. ऐसे मनी आठवते, विचारिता भलतेची होते. दिसवणे येते दिसते नाना स्वप्नी. आता आपण जेव्हा झोप घेत असतो तर झोपेमध्ये अनेक प्रकारची स्वप्न आपल्याला पाहायला मिळतात. बघा, कोणी रडत असतो, कोणी ओरडत असतो, कोणी प्रत्यक्षपणे बोंबलत असतं. असं का? जे स्वप्न पडायचं नाही ते सुद्धा स्वप्न पडतं. दिसते ते सांगता नाही, बळे भावार्थ धरिता नाही. साधक कासवी सोयी अंतरामी. जे दिसतं ते पण सांगू शकत नाही कोणाला. आपण स्वप्न पाहत असतो. आता स्वप्नामध्ये काय घडलं ते जागेपणी आपल्याला सांगता येत नाहीये.
की काल कोणतं स्वप्न पडलं होतं, डोकं जड होतं. बळजबरीने आपण भाव टिकू शकत नाहीये. सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष आपुले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नाही. समर्थ म्हणाले सांगोपांग ध्यान घडले. आता आपलं मन पूर्णपणे काय ठेवायचंय, चंचल न ठेवता एकाग्र ठेवता आलं पाहिजे. फुटक मन एक वटिले, तेने तुटक ध्यान केले, तेने कोण सार्थक झाले पाहना का. मन एकाग्र करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सावचित्त बरा पहावा. अखंड ध्यान धरूनही जर हित होत नसेल तर तो मनुष्य पतित जाणावा. पण असं होणं शक्यच नाही. नीट विचार करून आपण पाहिलं पाहिजे. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्हींमध्ये अनन्य लक्षणं असले पाहिजे. ध्यान धरणारा कोण असतो, जे ध्यानात आठवतं तो कोण, या दोघांमध्ये एकात्म भाव असला पाहिजे. अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरून राहे समाधानी. खरं तर अनन्य हे स्वाभाविकच आहे, पण साधक शोधूनच पाहत नाही, ज्ञानीसुद्धा असतो आणि स्वानुभवाने तो प्रत्यक्षपणे पाहत असतो. ऐसी ही प्रत्येकाची कामे, प्रत्यय विना बाधिजे भ्रमे, लोकदंड संभ्रमे चालती प्राणी. अशा या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत. अनुभव जर नसेल तर भ्रम उत्पन्न होत असतो. दंडक ध्यानाचं लक्षण, धरून बैसले अवलक्षण, प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती. ध्यानाचं लक्षण, ध्यानाचं प्रत्यक्षपणे मनात प्रत्यक्ष प्रमाण काय आहे, अप्रमाण काय आहे हे लोक जाणतच नाहीत. मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती, मनास आणिता अंती अवघेची मिथ्या. असे लोक खोट्याचं अफवा पसरवतात. उगीच लोक बघा वाईट शब्द शिव्या देत असतात, पण नीट विचार केल्यावर हे सर्व खोटं आहे हे जेव्हा कळून येतं तेव्हा त्यांना कळत असतं. कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक सिकवी त्याला, मुकुट घालूनी माळ घाला म्हणजे बरे. कोणी एक साधक ध्यानाला जर बसला असेल तर त्याला दुसरं कोणीही शिकू जर लागला तर म्हणजे काय, मुकुट काढून माळ घाल म्हणजे बरे. बरोबर की नाही. मनाचे ते काय दुष्काळ, जे आकुड कल्पिती माळ, सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे. प्रत्यक्ष कष्ट करावी न लगती, दोरे फुले गुंफावी न लगती, कल्पनेची माळ थिटी करीती काय निमित्त. ध्यानामध्ये प्रत्यक्ष कष्ट करावे लागत नाही, दोऱ्यात फुलं गुंफावी लागत नाही. बुद्धी विना प्राणी सकळ, तेथे अवघेची बाष्कळ, त्या मूर्खासी खळकळ कोणे करावी. बुद्धीशिवाय जे प्राणी ते अवघे निर्बुद्ध समजावेत, त्या मूर्खांशी वादविवाद नको. जेने जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला, साता पांचाचा बळावला साभिमान. आता परमार्थ केलेला आहे. आता परमार्थ जर केला त्यामध्ये लोभ मोह बघा प्रत्यक्षपणे मोह शोक भय अज्ञान, 5 म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, या 5 विषयांची गडबडच अहंकाराने बळावत असते. आणि 8 विषय आहेतच ना, हे 5 विषय आणि ते 8 विषय. प्रत्यय विना साभिमान, रोगी मारिले झाकून, तेथे अवघाचे अनुमान, ज्ञान कैचे. अनुभवाशिवाय अभिमान करणं म्हणजे रोगी झाकून त्याला बघा प्रत्यक्षपणे मी आजारी नाहीये असं सांगणं. सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मांडावा, माया पूर्वपक्ष खंडावा, विवेक बळे. समर्थ म्हणाले सर्व अभिमान गर्व टाटा आपण सोडला पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा या वृत्तीने जर आपण पाहायला गेलो तर नक्कीच जन्माचं सार्थक आहे. सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मांडावा, माया पूर्वपक्ष खंडावा, विवेक बळे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.